नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. अ, मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. आज 13 डिसेंबर. अ, आजचे दैनिक हवामान अंदाज आणि येणाऱ्या जानेवारीमध्ये कशा स्वरूपाचं हवामान असू शकतं, हा एक थोडक्यात अंदाज आपण पाहणार आहोत. हा जो नकाशा आहे, ही जी प्रतिमा आहे, ही एक प्रतिकात्मक घेतलेली आहे. या सध्या जे कार्यरत असलेला जो डब्ल्यू-डी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, या डब्ल्यू-डीचा परिणाम हा राज्यावर होत आहे. मित्रांनो, सध्या नकारात्मक आय-ओ-डी त्याचबरोबर अ, प्रशांत महासागरामध्ये एन्सो जी कंडिशन आहे, लालिना, स्ट्राँग लालिना अगदी प्रशांत महासागरामध्ये सक्रिय आहे. एम-जी-ओ फेज आज 8व्या स्टेजमध्ये स्थिर आहे. या सर्व गोष्टी पाहता डिसेंबर महिना हा देशातील सर्वात थंड महिना ठरलेला आहे. गेल्या 25 वर्षातील डिसेंबर महिना हा सर्वात थंड महिना ठरणार आहे. कारण आणखी डिसेंबरचा 15 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. या कालखंडात सुद्धा देशासह राज्यात थंडीचे अनेक विक्रम होणार आहेत. मित्रांनो, हे सर्व पाहता राज्यावर या डब्ल्यू-डीचा काही इफेक्ट आहे का? तर सध्या तरी थंडीच्या रूपात आपल्याला डब्ल्यू-डीचा इफेक्ट दिसत आहे. डिसेंबरमध्ये राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. परंतु मित्रांनो, जानेवारीमध्ये परत 2 स्ट्राँग डब्ल्यू-डी या भागाकडून येणार आहेत आणि त्यामुळे उत्तरेकडील हिमालयन प्रदेशात बर्फवृष्टी होऊ शकते. त्यानंतर पंजाब, हरियाणामध्ये त्याचा रूपात पावसाच्या रूपात त्याचा परिणाम होऊ शकतो. राजस्थान आहे, गुजरात आहे, त्यानंतर मध्य प्रदेश आहे, अगदी दिल्लीपर्यंत सुद्धा या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज राहू शकतात. गुजरात आहे, राजस्थान, मध्य प्रदेश सुद्धा यामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागात सुद्धा ढगाळ वातावरण जानेवारीच्या कालखंडात राहील. कुठेतरी हलक्या पावसाची शक्यता उत्तरेकडं जानेवारीमध्ये असेल, कारण 2 स्ट्राँग डब्ल्यू-डी जानेवारीमध्ये येत आहेत आणि त्या डब्ल्यू-डीचा परिणाम हा राज्यावर थंडीच्या रूपानं आणि हलक्या पावसाच्या रूपानं उत्तरेकडील भागात राहण्याची शक्यता आहे. हा एक प्राथमिक अंदाज आहे. मित्रांनो, आणखी जानेवारी जवळपास येण्यासाठी 15 दिवस बाकी आहेत आणि अधिक आपण जर जवळ गेलो तर जानेवारीचा अधिक स्पष्ट अंदाज आपण येणाऱ्या काळात देऊ. आजच्या निमित्तानं एवढंच. धन्यवाद मित्रांनो.